गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र. आज आपण BA थर्ड इयरच्या इतिहास लेखनशास्त्र म्हणजे हिस्टोग्राफी या पेपरमधील इतिहास, त्याचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती या प्रकरणाचा आपण सखोलपणे अभ्यास करू. मित्र, हे प्रकरण जाणण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला व्हॉट इज अ हिस्ट्री, इतिहास म्हणजे काय, ही गोष्ट माहिती करून घ्यावं लागेल. बघा, इति अधिक हास म्हणजे जे घडले, ज्या घटना घडल्या त्याच्याविषयी माहिती घेणं म्हणजे इतिहास. इतिहास हा शब्द हिस्टोरिया नावाच्या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे, की भूतकाळामध्ये गतकाळामध्ये घडणाऱ्या घटना याचा मागोवा घेणं, याचा अभ्यास करणं, याची नोंद ठेवणं म्हणजे इतिहास, असा एक आपण सर्वसाधारणपणे अर्थ घेऊ शकतो. परंतु मग अशा अनेक घटना घडत असतात. सगळ्या घटना म्हणजेच इतिहास आहे का मित्र? तर नाही. मग वेगवेगळ्या इतिहासकारांनी त्याच्या व्याख्या काय केल्यात याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की इतिहासाचा नेमका अर्थ आणि व्याख्या आपण काय घ्यायची. ज्याला इतिहासाचा फादर म्हणतात, हेरोडोटस, तो काय म्हणतो की सगळ्या घटना नाही, तर इतिहास म्हणजे मनोरंजक आणि सहस्मरणीय घटनांची नोंद म्हणजे इतिहास. म्हणजे इतिहास कशाला म्हणायचं की ज्या एंटरटेनिंग घटना आहेत, जे स्मरणात ठेवण्यासारख्या आहेत, अशा घटनांची नोंद आपण ज्याच्यामध्ये करतो त्याला आपण इतिहास म्हणावं. आता इतिहास हे एक तत्वज्ञान पण आहे. डायोनिसिस नावाच्या एका तत्वज्ञानाने सांगितलं की इतिहास म्हणजे एक तत्वज्ञान आहे, एक फिलॉसॉफी आहे. कोणी म्हणतं इतिहास एक शास्त्र आहे, सायन्स आहे. ओके, पण ते सायन्स कोणचं आहे? नैसर्गिक सायन्स सारखं नाहीये, ते एक सामाजिक शास्त्र आहे. म्हणजे नैसर्गिक शास्त्रात ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टीला सिद्ध करू शकता, तसं सामाजिक शास्त्राचे सिद्धांत हे काटेकोरपणे सिद्ध होतात असं नाही. परंतु अगदी साहित्यासारखं, लिटरेचर सारखं, कवितेसारखं इतिहास नाही. इतिहासाला एक शास्त्रशुद्ध पद्धतीची मांडणी असते. इतिहासाला साधनांचा मागोवा घ्यावा लागतो. भौतिक आणि लिखित, अभौतिक अशा साधनांच्या आधारावरती, डॉक्युमेंटेशनच्या आधारावरती आपण इतिहास लिहितो, हे लक्षात घ्या. पण जो तत्वज्ञान नावाची व्याख्या आपण बघितली, त्यानंतर थ्युसिडाइस नावाचा एक इतिहासकार म्हणतो की इतिहास म्हणजे मानवी जीवनामध्ये घडलेल्या व लक्षात ठेवण्यासारख्या घटनांची जंत्री होय. म्हणजे हेरोडोटस सारखीच ही व्याख्या आहे, आपण म्हणू शकतो. सेम एवढंच म्हणजे इतिहास आहे का? तर फ्रान्सिस बेकन म्हणतो मानवी समाजाला शहाणपण प्राप्त करून देणारा विषय म्हणजे इतिहास होय. रुसो म्हणतो इतिहास म्हणजे अनेक खोट्या गोष्टीतून सत्याला जास्तीत जास्त जवळ असणारी घटना शोधून काढणारे तंत्र होय. म्हणजे सत्याच्या जवळ जाणं. रुसो जो फ्रान्स राज्यक्रांतीचा अत्यंत महत्वपूर्ण असा विचारवंत आहे, त्याचं ते मत होतं. पुढे आपण प्रोफेसर फिन्सले म्हणतो इतिहास म्हणजे विविध घटनांमध्ये तार्किक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे होय. म्हणजे केवळ घटना नाही, तर ज्या घटना घडतात त्याचं कार्यकारण भाव शोधणे, त्यांच्यात संबंध काय आहेत, ते निर्माण आहेत का, त्याचा शोध घेणे, आणि ह्या घटनेची जी घटना साखळी आहे याच्या पाठीमागे काही कुठला सिद्धांत आहे का, कार्यकारण भाव आहे का, याचा शोध घेणे म्हणजे इतिहास. प्रोफेसर पिन्सले नंतर प्रोफेसर लिकीची व्याख्या येते, इतिहास म्हणजे नैतिक मूल्यांची नोंद व स्पष्टीकरण होय. मॉरल व्हॅल्यूज, अनमॉरल अनेक गोष्टी असतात ज्या नैतिक मूल्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, त्याच्याशी इतिहासाचं देणं घेणं नाही असा मानणारा हा एक, ज्याला म्हणतो फिलॉसॉफर आहे, की नैतिक घटना, ज्या घटना नैतिक आहे, जे मानवी जीवनाला वरच्या पातळीवर नेतात, मग ते धार्मिक असतील किंवा अनेक बाबतीत असेल, म्हणजे येशू ख्रिस्ताचं तत्वज्ञान असेल, सिद्धार्थ गौतम बुद्धाचं तत्वज्ञान असेल, सम्राट अशोकाचं तत्वज्ञान असेल,
ज्याच्यामध्ये काही मॉरल व्हॅल्यूज आहे अशाची नोंद म्हणजे इतिहास, असं त्याचं म्हणणं आहे. प्रोफेसर राऊस म्हणतो की एका विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये आणि भौतिक वातावरणात राहणाऱ्या समाजातील व्यक्तीचा आढावा म्हणजे इतिहास होय. म्हणजे एखाद्या देशामध्ये राहणारा व्यक्ती, एखाद्या प्रांतामध्ये राहणारा व्यक्ती, एखाद्या ठिकाणी, विशिष्ट ठिकाणी राहणारा व्यक्ती, जसा महाराष्ट्राचा इतिहास, जसा भारताचा इतिहास, तसा इंग्लंडचा इतिहास, त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये, त्या निसर्गामध्ये काय चेंजेस आहेत, मग त्यांच्या चेंजेसवरती त्या माणसाच्या हालचाली ज्या घडतात आणि त्यातून ज्या काही घटना घडतात त्याला आपण इतिहास म्हणतो. लॉर्ड ॲक्टन, मानवाच्या मुक्तीची गाथा म्हणजे इतिहास. बघा की बाबा इतिहास म्हणजे काय, तर आपण इंग्लंडच्या साम्राज्यवादी शाहीतून मुक्त होण्याची साठी केलेली, भारताने केलेली धडपड, किंवा चीनने अमेरिका आणि जपानच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी केलेली धडपड, किंवा एखाद्या शोषक समूहाच्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो ब्लॅक आफ्रिकनने गोऱ्या, ज्याला आपण म्हणतो व्हाईट सुप्रिमेस्टिकच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी चालवलेला संघर्ष, किंवा भारताच्या पातळीवर आपण म्हणू शकतो की सवर्णांच्या गुलामीतून शेड्यूल कास्ट आणि दलित आदिवासींनी चालवलेली चळवळ, याची नोंद म्हणजे इतिहास, असं त्याचं मत आहे. टार्गो नावाचा एक इतिहासकार म्हणतो इतिहास म्हणजे प्रगती. इतिहासाने कसली नोंद असली पाहिजे की प्रगती. कुठल्या टप्प्यावर आग्नीचा शोध लागला, माणूस पुढे गेला, चाकाचा शोध लागला, गती मिळाली, नंतर वाणिज्य, नंतर ग्रामीण अर्थव्यवस्था, नंतर नगरांची निर्मिती, नगरानंतर भांडवलशाही, ज्याला औद्योगिक क्रांतीनंतर आज संगणक युग, याची नोंद, याच्यामध्ये कसं बदल होत गेला, याला म्हणायचं इतिहास. नंतर प्रोफेसर E.H. कार म्हणतो इतिहास म्हणजे भूतकाळ व वर्तमान काळ यांच्यातील न संपणारा संवाद होय. द टाइम या इंग्लंडमधल्या प्रसिद्ध वृत्तपत्रकाचा एडिटर, सपोर्टर एडिटर असणारा हा E.H. कार यांनी ही व्याख्या केली. या व्याख्येलाही म्हणजे वर्तमान काळ आणि भूतकाळ, म्हणजे आपण जरी वर्तमान काळात जगत असलो तर आपल्या जीवनावरती भूतकाळाचा प्रभाव पडलेला असतो. भूतकाळाच्या प्रभावातून वर्तमान काळामध्ये आपलं वर्तन घडत असतं आणि या वर्तमान काळाचा प्रभाव येणाऱ्या भविष्य काळावर पडत असतो. लक्षात घ्या, आता कोरोना कालखंडामध्ये आपण बघतो की आपल्यावरती या कोरोनाचा प्रभाव पडतोय. लॉकडाऊन नावाची एक नवीन कन्सेप्ट, सगळ्यांना तुरुंगात राहण्याची जी गरज भासली, याचा प्रभाव आपल्या येणाऱ्या भविष्य काळावर सुद्धा पडणार आहे. पडला नव्हे, आपली अर्थव्यवस्था असेल, आपल्या मानवी जीवनातले एकमेकाच्या संदर्भातलं वर्तन असेल, सोशल डिस्टन्सिंगचं पालन असेल, याच्या संदर्भातलं जे काय घडतंय याच्यामध्ये जो संवाद होणार आहे, येत्या 100, 150, 200 वर्षापर्यंत याचा प्रभाव पडणार आहे मानवी जीवनावरती. याच्यामध्ये जे संवाद, याच्यामध्ये जी नोंद आहे त्याला आपण इतिहास म्हणायचं. सर आर्नॉल्ड टॉयनबी तो म्हणतो मानवी संस्कृतीचा उदय आणि ऱ्हास म्हणजे इतिहास. अनेक संस्कृती उभे, आपण बघतो हडप्पा संस्कृतीचा उदय झाला, विकास झाला आणि नंतर ऱ्हास झाला. रोम संस्कृती असेल, बॅबिलियन संस्कृती असतील, चीनची प्राचीन इजिप्शियन संस्कृती असेल, तिचा उदय झाला, विकास झाला आणि एक विशिष्ट गती प्राप्त नंतर आपण पाहतो की त्यांचा ऱ्हास झाला. या सगळ्यांची नोंद म्हणजे इतिहास, आपण असं म्हणू शकतो. प्रोफेसर जॉन सिली म्हणतात इतिहास म्हणजे गतकाळातील राजकारण व वर्तमान काळातील राजकारण म्हणजे भावी इतिहास होय. म्हणजे पॉलिटिक्स जी आहे ती माणसाच्या अंगावरती प्रभाव टाकते. जसं आपण म्हणतो की वर्तमान काळामध्ये जे काही राजकारण होत असेल त्याचा भविष्य काळावरही प्रभाव पडतो. याची आपण एक तथ्याच्या आधारावरती नोंदणी केली तर तो त्याचा इतिहास ठरतो त्या देशाचा. आता भारताचे जे एक इतिहासकार, इतिहासाचार्य विका राजवाडे आपण असं म्हणतो, तो म्हणजे इतिहास म्हणजे इति अधिक ह आस म्हणजे असे घडले तसे घडले याची नोंद. कार्ल मार्क्स म्हणतो इतिहास म्हणजे वर्ग कलह. इतिहास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर वर्गाचा कलह, आपण असं म्हणू शकतो. आता बघा, एक सगळ्यात इम्पॉर्टंट जी व्याख्या आहे ती राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली आहे की ते म्हणतात इतिहास म्हणजे बदल. हिस्ट्री मीन्स द रेकॉर्ड ऑफ चेंज. जी काय बदल घडतायत मानवी जीवनामध्ये याची नोंद घेणं म्हणजे इतिहास.
आता ही तुम्हाला लक्षात आलं असेल की व्याख्या अर्थ मी समजून सांगितला की लॅटिन शब्दापासून कसं काय इतिहास बनला. आता आपण बघू इतिहासाचं स्वरूप काय असतं. कोणत्याही विषयाचं स्वरूप जर ठरवायचं असेल ना तर त्या विषयामध्ये कसल्या बाबीची नोंद होते याचा आपण अभ्यास केला पाहिजे. सगळ्यात प्राचीन काळामध्ये इतिहासामध्ये काय होतं माहितीये का, फक्त राजे महाराजे याचा इतिहास लिहिला जायचा. त्यांचे युद्ध, त्यांच्या घटना, त्यांच्या बाबतीतले गोष्टी. मग हिरोडोटस हा जो ग्रीक इतिहासकार होता यांनी सगळ्यात पहिले कागदपत्राच्या आधारावरती राजेशाहीचं अस्तित्व कसं झालं, साम्राज्य कसे निर्माण झाले, त्याचं स्वरूप काय होतं, त्यांनी काय दिलं याची नोंद केली. आणि मग हे नोंद करत असताना मध्ययुग हे इतिहासासाठी अंधकार युग असं मानलं जातं. इतिहास लेखनावरती चर्च व नंतर अरब इतिहासकाराचा प्रभाव सुरू झाला. पृथ्वीवर घडणाऱ्या सर्व वाईट व चांगल्या घटनांचा संबंध हा केवळ दैवी घटनाशी जोडला जातो. जो कुछ होता है भाई वो कुरान में अल्लाह के वजह से होता है अशा प्रकारची एक धारणा कुरानमध्ये आली. आणि कॅथलिक पंथामध्ये हे जो होता है तो इज रिस्पॉन्सिबल फॉर द गॉड, ऑल इज कंट्रोल इन द गॉड्स. आणि गॉड्स म्हणजे प्रत्येक घटनाचा अर्थ जो लावायचा तो केवळ मानवी जीवनामध्ये घडणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेशी न जोडता तो दैववादाशी जोडल्या जाऊ लागला. की जे काय घडतंय ते देवाने सांगितलंय, जे काय घडतंय ते यांच्यामुळे होतंय, अशा प्रकारचा एक विचार इतिहासाच्या स्वरूपामध्ये आला. खास करून मुस्लिम इतिहासामध्ये, खास करून कुराणाच्या बाबतीत आपण असं म्हणतो अलौकिक तत्वावरती. मग आपण बघतो की 1453 मध्ये रिनायन्सिस मुवमेंट झाली, विशेषतः इंग्लंडमध्ये आपण त्याला म्हणू शकतो. आणि मग रिनायन्सिस मुवमेंट मधून आपण बघतो बुद्धी प्रामाण्यवादचं अस्तित्व निर्माण झालं आणि कॅथलिक वर्सेस प्रोटेस्टंट असा एक मोठा संघर्ष निर्माण झाला. आणि मानवी मेंदू हा धार्मिकतेच्या कचाट्यातून मुक्त झाला आणि तो मुक्तपणे विचार करायला लागला आणि आपल्या बुद्धीला चालवायला लागला. आणि आपण बघतो की या बुद्धिप्रमाणवादाच्या प्रभावातून एक नवीन यंत्रयुग अस्तित्वात आलं. वाफेच्या इंजिनाचा शोध लागला, रेल्वेचा शोध लागला, रेल्वे रुळाचा शोध लागला, विमानाचा शोध लागला, अनेक अशा गोष्टी कारखानदारीला सुरुवात झाली आणि साम्राज्यवाद नावाची कन्सेप्ट नवीन जगासमोर आली. हे सगळं काही झालं असेल तर ते बुद्धिप्रामाण्यवाद आणि उपयुक्तवाद या सिद्धांताची याच्या पाठीमागे या थेरीचा फार मोठा सहभाग आहे. आणि म्हणून बघतो मग आधुनिक काळामध्ये इतिहास लेखनालाही एक वेगळं स्वरूप यायला लागलं. 18व्या शतकात अनेक साहित्याच्या कल्पना निर्माण झाल्या. मॉडर्नायझेशन, आधुनिकवाद, अभिजनवाद याच्यातून माणूस पुढे जायला लागला, स्वच्छंदवाद. आणि या वादाच्या प्रक्रियेतून आपण बघतो की इतिहासाला एक नवीन वळण लागायला सुरुवात झाली. इतिहासाची प्रगती व्हायला लागली. इतिहासाचीच नाही तर संपूर्ण साहित्याची, संपूर्ण मानवजाती ही प्रगतीच्या पाठीमागं धावायला लागली असं आपण म्हणू शकतो. आणि धार्मिकतेच्या रूढी बंधनातून तो मुक्त झाला. आपण बघतो धार्मिक दृष्टिकोनातून मध्ययुगीन सरंजामशाही, स्त्रियांची गुलामगिरी याचा प्रभाव इतिहास लेखनावर पडू लागला, पुढे जाऊ लागला इतिहास. आणि मग या स्वच्छंदवादाचा 1867 मध्ये व्हिक्टोरिया कालखंडाला सुरुवात झाली आणि इतिहास लेखन हा ऑगस्ट कॉम्ट याने एक मोठी पायाभरणी दिली. आणि आपण बघतो की प्रत्यक्षतावाद नावाची एक थेरी आली की जे प्रत्यक्ष अनुभवाने सिद्ध होतं ना त्याचीच नोंद करायची. आणि मग या प्रत्यक्षवादाचा प्रभाव संपूर्ण सामाजिक शास्त्रांवरती पडला, संपूर्ण मानवी समाजावरती पडता. कागदपत्रे आहेत, डॉक्युमेंट आहेत, जे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं, ज्याचा आपण अनुभव घेऊ शकतो, अशा गोष्टीची नोंद करायची. काल्पनिक कथा, कल्पना, दंतकथा याला इतिहास म्हणून मान्यता द्यायची नाही, अशा प्रकारची भूमिका स्वीकारल्या जाऊ लागली. आणि मग प्रत्यक्षवादाचा ऑगस्ट कॉम्टच्या विचाराचा प्रभाव इतिहास लेखनशास्त्रावरती, इतिहासावरती पडायला सुरुवात झाली. नव्हे तो फार मोठ्या प्रमाणात पडला. आज जो आपण इतिहास शिकतो त्याच्यामध्ये प्रत्यक्षवाद हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. अत्यंत महत्वपूर्ण अशी भूमिका हा प्रत्यक्षवाद इतिहास लेखनामध्ये, समाजशास्त्रामध्ये, अनेक सामाजिक शास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणात आलेला दिसतो. आणि मग आपण नंतर बघतो की या प्रत्यक्षवादाच्या प्रभावातून इतिहास लेखनाला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस अनेक इतिहासाचे प्रकार पडायला लागले. मित्र, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रकार होता की तो म्हणजे आपण बघतो की
सेन बॉस आणि लॉजिलॉस याचं नाव मी नेहमी सांगतो की नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. प्रोफेसर हेनरी स्टील कोमेजर यांनी प्राचीन काळ व मध्ययुगीन काळ आधुनिक काळ अशी काळाची विभागणी केली इतिहासाची आपण म्हणतो. नंतर आपण जॉन बोर म्हणतो की तत्वनिष्ठ इतिहास, वर्णनात्मक इतिहास, वांशिक इतिहास अशा प्रकारे त्यांनी इतिहासाची विभागणी केली की वंशाचा इतिहास असू शकतो, वर्णनांचा इतिहास असू शकतो, तत्वांचा फिलॉसॉफीचा इतिहास असू शकतो, जसं जैन तत्वज्ञान, बुद्धिस्ट तत्वज्ञान, ख्रिश्चन तत्वज्ञान, इस्लामिक तत्वज्ञान याचा एक वेगळा इतिहास असू शकतो. वांशिक तत्वज्ञान, गोऱ्यांचा इतिहास, काळ्यांचा इतिहास, नागांचा इतिहास, आर्यांचा इतिहास असाही इतिहास असू शकतो. त्यानंतर आपण बघतो काळाचा, मध्ययुगीन काळाचा इतिहास, आधुनिक काळाचा इतिहास, प्राचीन काळाचा इतिहास, इतिहास पूर्व काळाचा इतिहास, आद्य काळाचा इतिहास, आद्य इतिहास काळ असा आपण इतिहासाची विभागणी करू शकतो. वांशिक काळाची इतिहासने देशिक आणि कालिक इतिहासामध्ये विकार राजवाडे यांनी केली. आपण राजकीय इतिहासामध्ये हा सगळ्यात लोकप्रिय इतिहास. राजकीय इतिहासामध्ये आपण काय अभ्यासतो? राजा, त्याच्या लढाया, त्याच्या बायका, त्याच्या संदर्भातल्या घटना, त्याच्या संदर्भातलं गॉसिप याचा अभ्यास आपण राजकीय इतिहासामध्ये करतो. हा अत्यंत लोकप्रिय असा इतिहास म्हणतो. पण नंतरच्या काळामध्ये आपण हा इतिहास फार इम्पॉर्टंट, राजा जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचे बाकीचे लोक आहेत ना. केवळ राजाच हा देशाला बदलू शकतो असं काही नाही. सामाजिक जीवनामध्ये सामान्य माणूस, आज जसं ताजमहल निर्माण प्रत्यक्ष का ताजमहल का शहाजहानने बांधला नाही, मीर मोहम्मद लाहोरी नावाच्या एक आर्किटेक्चरने तो निर्माण केला. पण प्रत्यक्ष निर्माण कोणी केला? तिथल्या कलाकारांनी, तिथल्या बांधकाम काम करणाऱ्या मजुरांनी. मग त्यांनी ताजमहल घडवण्यामध्ये आपलं स्वतःचं योगदान दिलं नाही का? मग त्यांचाही इतिहास असला पाहिजे का नाही? असायला पाहिजे. म्हणून मग घटनांचा इतिहास जे मी तुम्हाला सांगितलं त्याला सामान्याचा इतिहास म्हणतात, तो आपण प्रकार बघणार आहोत. आणि मग घटना, नोंद, न्याय पद्धतीचा इतिहास, कायद्याचा इतिहास, आर्थिक गुंतागुंती, नोकरशाहीचा इतिहास, या सगळ्या घटनांचा इतिहास आपण बघतो. आपण भारत देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धत स्वीकारली. ही कुठनं आली? इंग्लंडमधनं. 1215ला मॅग्ना चार्टा सनद पारित झाल्यानंतर इंग्लंडमध्ये हळूहळू टप्प्यानं स्वयंनिर्णयाचा अधिकार जनतेकडे गेला. हाऊस ऑफ लॉर्डकडनं हाऊस ऑफ कॉमनकडे अधिकारात शिफ्ट झाले. हे कसे झाले? याला कुठल्या कायदे संहिताने आधार भेटला? त्याला संसदीय पद्धतीचा अभ्यास म्हणजे संसदीय पद्धतीच्या इतिहासाचा अभ्यास, नंतर कायद्यांचा अभ्यास. आज आपण कायद्याच्या राज्यात राहतो. ब्रिटिशांनी आपल्याला ही संकल्पना दिली, इक्वलिटी बिफोर लॉ. कायदा अत्यंत महत्वाचा आहे. कायदा पारित केला की लॉकडाऊनमध्ये घराच्या बाहेर निघायचं नाही, निघलं तर पोलिसी बळाचा वापर होईल. म्हणजे कायद्याची हुकूमत. आणि तो कायदा राजालाही लागू होतो आणि प्रजेलाही लागू होतो. अशा प्रकारे ह्या कायद्यांची निर्मिती कशी झाली, काय कसं झालं, याच्या संदर्भातनं अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कायद्याचा इतिहास आपण म्हणतो. नंतर राजनैतिक इतिहास. वेगवेगळे युद्ध झाले, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, वेगवेगळ्या लढाया झाल्या. अगदी सम्राट अशोकाच्या काळातली कलिंगचं युद्ध असेल, तर नंतरच्या काळातलं पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध असेल, शीत युद्ध असेल, आंतरराष्ट्रीय करार असतील, नाटो असतो, सियाटो असेल, युनो असेल, याच्यामधले जे करार आहेत, किंवा आपले भारत पाकिस्तानची झालेला सिमला करार असेल, ताशकंद करार असेल, याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत याची नोंद ठेवणारा राजनैतिक इतिहास. नंतर लष्करी इतिहास, लष्कराची हालचाली, सेनापती. शिवाजी महाराजांचा अभ्यास करायचा, शिवाजी महाराजांच्या सेनेचा अभ्यास. मग त्याच्यामध्ये बहिर्जी नाईकच्या गुप्तहेर यंत्रणेचा अभ्यास, त्यांनी आखलेल्या योजनांचा अभ्यास, बनवलेल्या गनिमी काव्याचा अभ्यास. अशा अनेक युद्धांमध्ये जे गुरिल्ला वारफेअर, गनिमी कावा असेल, वेगवेगळे तंत्र वापरलेत, याचा अभ्यास आपण लष्करी इतिहासामध्ये करतो. लष्कराचा अभ्यास. वसाहतीचा इतिहास. ब्रिटिश काळाने, ब्रिटिश साम्राज्यशाहीने जगभर आपल्या वसाहती निर्माण केल्या. सन नेव्हर सेट इन द ब्रिटिश एम्पायर असं म्हणलं जात होतं. म्हणजे एका वेळेला भारतावरही त्यांचं राज्य होतं, म्हणजे एशिया खंडावरती, आणि दुसऱ्याच वेळेला अमेरिकेवरही त्यांचं राज्य होतं. म्हणजे भारतामध्ये जर सूर्य असेल तर अमेरिकेत रात्र होती, आणि अमेरिकेत जर सूर्य उगवला तर भारतात रात्र होती. म्हणजे ब्रिटिशांच्या राज्यामध्ये कधी सूर्य मावळत नव्हता. तेव्हा त्यांनी अनेक वसाहती निर्माण केल्या. त्या वसाहतीचा इतिहास म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास. म्हणजे इंग्लंडच्या संदर्भाने इंग्लंड म्हणजे भारत हा इंग्लंडची वसाहत आहे. मग भारतामध्ये जे काही घडतं ते स्वातंत्र्याचं युद्ध निर्माण होतं, त्याला म्हणायचं इंग्लंडच्या वसाहतीचा अभ्यास. वसाहती
आपण त्याला आपल्या भारताचा इतिहास म्हणतो, आपण राष्ट्रीय इतिहास त्याला म्हणतो, नंतर सामाजिक इतिहास. केवळ राजाला महत्व नाही तर प्रजेलाही महत्व आहे. प्रजा कशी जगते, काय खाते, कसे वस्त्र घालते, त्यांचे सण उत्सव, त्याचं खाजगी जीवन काय, याच्या संदर्भानं माहिती देणारा इतिहास म्हणजे सामाजिक इतिहास. नंतर सांस्कृतिक इतिहास, त्यांची विवाह पद्धती, त्यांचं नाच गाणं, त्यांचं नृत्य, त्यांच्या कलाकुसरी, त्यांचं संगीत, त्यांची विद्या, याचाही एक लोकाजोखा असला पाहिजे इतिहास. मग त्याला आपण सांस्कृतिक इतिहास म्हणतो. नंतर आयडिओलॉजी बघा, म्हणूनच सांगितलं वर्णव्यवस्था, त्यातून निर्माण झाली जाती व्यवस्था, ही एक आयडिओलॉजी, विचार आहे, वैचारिकता आहे. त्या वैचारिकतेने घडवलेला त्या काळातला भारत. आणि नंतर बघतो आपण की फुले आंबेडकरांच्या विचाराने आलेला समतावादी भारत, मार्क्सच्या विचाराने आलेला वर्ग कलहाचा, मार्क्सच्या विचाराचा भारत, नंतर वंचिताचा सबाल्टन हिस्ट्रीच्या रूपानं आलेला एक वेगळा विचार. म्हणजे जे जे काही विचार आले त्याच्यामध्ये उपयुक्तवाद असेल, लिबरलायझेशन असेल, त्याच्यामध्ये मार्क्सिझम असेल, त्याच्यामध्ये फुले आंबेडकरवाद असेल, त्याच्यामध्ये गांधीइझम असेल, त्याच्यामध्ये अनेक विचार आहे. या विचारांच्या संदर्भातलं जे लेखाजोखा आहे त्याची नोंद म्हणजे वैचाराचा इतिहास. नंतर आपण धर्माचा इतिहास म्हणतो. अनेक धर्म जगाच्या पाठीवर निर्माण झाले मित्र. आज खूप कमी माणसं असतील जे निधर्मी असतील, पण शक्यतो सगळेच लोक हे धार्मिक असतात. मग ख्रिश्चन धर्माचा इतिहास असेल, जैनिझमचा इतिहास असेल, बुद्धिझमचा इतिहास असेल, सिखिझमचा इतिहास असेल, ज्युईसमचा इतिहास असेल, इस्लामिक इतिहास असेल, आज जगामध्ये जेवढे काही धर्म आहे त्याच्यापेक्षा सर्वात जास्त धर्म भारतामध्ये आहे. या वेगवेगळ्या धर्माचा इतिहास म्हणून आपण त्याला धार्मिक इतिहास म्हणतो. आपण एका वेळेला जगाचा अभ्यास करत असताना काही वेळेला लोकल ज्या गोष्टी असतात, स्थानिक ज्या गोष्टी असतात, त्याचा इतिहास सगळं दुर्लक्ष होतं. म्हणजे आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तर महाराष्ट्रामध्ये राहत असताना आपण प्रतिष्ठान म्हणजे पैठणचा इतिहास, भोगवर्धन म्हणजे भोकरदनचा इतिहास, धाराशिव म्हणजे उस्मानाबादचा इतिहास, म्हणजे त्या त्या भागाचा इतिहास, लोकल हिस्ट्री, काही घटना आहेत त्याचा इतिहास. ही फ्रान्स राज्यक्रांतीनंतर आलेली घटना आहे की आपण जगाचा अभ्यास करतो, पण आपल्याला म्हणजे जगामध्ये काय चाललंय ते आपल्याला माहित असतं, पण आपल्या बाजूच्या खेड्यामध्ये काय होतं हे आपल्याला माहित नसतं. आता आपण औरंगाबादच्या इतिहासाचा अभ्यास करायला गेलो तर आपल्याला इथं वेरूळ अजिंठ्याची एक मोठी लेणी आहे जी जगप्रसिद्ध आहे, वर्ल्ड हेरिटेज आहे. मग त्याचा इतिहास आहे. दौलताबादचा किल्ला आहे त्याचा इतिहास आहे, प्रतिष्ठान नगरी त्याचा इतिहास आहे. तर ह्या इतिहासाचाही आपल्याला नोंद घ्यावी लागते, अभ्यास करावा लागतो. नंतर जगाचा इतिहास ही तर सर्व परिचित अशी संकल्पना आहे की आपण जगाचाही अभ्यास कारण शेवटी आपण भारतात जरी राहत असलो तर आपण एक ग्लोबल विलेज म्हणजे एक जागतिक नागरिक आहोत. मग जगाचाही इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. ऐतिहासिक भूगोल जे काही भौगोलिक घटना आहे, संभाव्य वर्णन आहे, त्याचीही आपल्याला माहिती असली पाहिजे. आर्थिक इतिहास बघा, लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी कशावर चालतात? पैशावरती. जर माणसाकडे पैसा नसेल तर त्याला कोणी किंमत देत नाही. म्हणून मानवी जीवनाचा पाठीचा कणा आणि केंद्रबिंदू म्हणजे आर्थिक इतिहास. आर्थिक म्हणजे पीक पाण्याचा इतिहास, शेतीचा इतिहास, जमिनीचा प्रकार, दळणवळणाची साधने, बाजारपेठ, जकात, संरक्षण, व्यापार, उद्योगधंदे, कामगार जीवन याचाही अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणजे आर्थिक इतिहासामध्ये त्याची नोंद होत असते. आर्थिक इतिहास अत्यंत महत्वाचा इतिहास. नंतर आपण म्हणतो समकालीन इतिहास. इतिहास हा प्राचीन काळाचाच असतो, मध्ययुगीन काळाचा असतो, आधुनिक काळ, हे बरोबर आहे. परंतु समकालीन इतिहास असतो की मुलाखती, वृत्तपत्रे, रेडिओ, समकालीन ग्रंथ, नियतकालिके, सर्वेक्षण, जनमतकोल, सार्वजनिक कागदपत्रे, वैयक्तिक कागदपत्रे, संसदीय कागदपत्रे याचा विचार करावा लागतो. आपण बघतो हे तपासून आपण आता सध्या आपल्या देशामध्ये निवडणूक चालली आहे. त्या निवडणुकीमध्ये आपण वेगवेगळे चॅनल जाऊन त्यांची मुलाखती घेतात. म्हणजे तो काय समकालीन इतिहास आहे. त्याचा परिणाम होत असतो त्या निवडणुकीवरती आणि त्या निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या 5 वर्षामध्ये होत असतो आणि त्या 5 वर्षाचा परिणाम देशाच्या प्रगतीवर किंवा अधोगतीवर होत असतो. मित्र म्हणून ते नंबर 17 आपण म्हणतो वंचितांचा इतिहास. इटालियन तत्वज्ञ अँटिओनो ग्रामची याला हिटलरने तुरुंगात डांबलं होतं आणि तुरुंगात डांबल्यानंतर त्याने आपल्या कोड लँग्वेजमध्ये हिस्ट्री लिहिलं, हिस्ट्री ऑफ प्रिझनर. तुरुंगातून डायरीज लिहिल्या त्यांनी. आणि मग वंचित लोकांचा इतिहास हे इम्पॉर्टन्स आहे की इतिहास हे वंचित लोक घडवतात.
त्यांच्या कृती ऍक्टिव्हिटीज घडवतात त्याची नोंद इतिहासामध्ये असली पाहिजे. मग रणजित गुहा जे ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विचारवंत त्यांनी याच्यावरती खंड लिहिले आणि वंचिताचा इतिहास लिहिला. म्हणजे ते सांगितलं की ताजमहल निर्माण करणारी लोक जी आहेत ती मजूर जी आहेत त्याची नोंद असली पाहिजे. अनेक अशा गोष्टी असतात की ज्याची इतिहासामध्ये नोंद नसते ती मोठे मोठे काम करून जातात. जसं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बाबू गेनू कांबळे विदेशी मालाच्या ट्रकासमोर उभा राहिला, त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट होऊन तो वारला. अशा अनेक लोक आहेत ज्ञात अज्ञात, यांची नोंद इतिहासामध्ये असली पाहिजे. वंचिताचा इतिहास, मौखिक इतिहास. काही ठिकाणी प्रत्यक्ष वाद चालत नाही. आदिवासी दलितांचा इतिहास लिहायचा असेल, स्त्रियांचा इतिहास लिहायचा असेल तर त्यांच्या गोष्टीचा रेकॉर्ड झालेला नाहीये. राजकीय इतिहासाला ज्या पद्धतीने रेकॉर्ड, नोंद, फरमान, ऑर्डिनन्स वगैरे त्याची नोंद असते दप्तरखान्यामध्ये, तशी काही आदिवासी जमाती आहेत, स्त्रिया आहेत, दलित आहेत, वंचित समूह आहे, यांचा इतिहास कुठे मिळणार? तर मौखिक साहित्यात मिळणार, गाण्यातनं मिळणार, त्यांच्या संगीतातनं मिळणार, त्यांच्या खानपान पद्धतीतनं मिळणार. तर वॉल्टर स्कॉट म्हणतो की निरीक्षण करा, त्यांचं निरीक्षण केल्यातून आपल्याला त्यांना त्यांचा इतिहास लिहिता येतो. आणि आपण बघतो की हे सगळे इतिहासाचे प्रकार आहेत आपल्या समोर, आणि या प्रकाराचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं आपल्याला की इतिहास म्हणजे काय. इतिहास म्हणजे सगळं काही. कशाचा इतिहास नसतो सांगा बरं? दारूच्या बाटलीचा पण इतिहास असतो, टॉयलेटची भांडी कशी निर्माण झाले त्याच्यामध्ये काय काय प्रगती झाली याचाही इतिहास असतो, वस्त्राचा इतिहास असू शकतो, माणसाच्या बोली भाषेचा इतिहास असू शकतो, माणसाच्या ग्रहरचनेचा इतिहास असू शकतो. ऑल इज अ हिस्ट्री. नथिंग टू अनटचेबल फ्रॉम द हिस्ट्री रायटिंग्स. सो ऑल इज हिस्ट्री, ही गोष्ट लक्षात ठेवा मित्र हो. हे प्रकरण आपण इथंच थांबू. थँक्यू, धन्यवाद.